चालू कर. हे गाइस, हेलो एवरीवन एंड वेलकम बैक टू द चैनल. मैं हूँ आप सभी का दोस्त श्रेयस और स्वागत है आपका इस नए ब्लॉग में. तो गाइस, आज मैं जा रहा हूँ एक लॉन्ग राइड पे. गांव जा रहा हूँ. कुछ 300 किलोमीटर्स का राइड है. अकेला निकला हूँ बाइक से. मेरे साथ एक दोस्त है मेरा. सोचा था बहुत सारे दोस्त आएंगे बट आए नहीं. सालो आया करो यार राइड पे कभी तो. सो इट्स ऑलमोस्ट 9 o'clock. आधा डिस्टेंस कवर कर लिया. सुबह मॉर्निंग में 4:40 को निकला था घर से एंड अभी ऑलमोस्ट 130 किलोमीटर्स क्रॉस कर लिया हमने. तो अच्छा है कि धूप नहीं निकली है. एंड दिखाता हूँ मैं रिकैप. निकला तभी से, ऐसा नहीं कि बीच में से स्टार्ट कर दिया करो व्लॉगिंग. 8 दिन का छुट्टी लिया है कैसे वैसे कर करके. अभी वो 8 दिन में कोंकण कितना घूमने मिलता है. लेट्स सी. पीछे अपनी बाइक. अभी नाश्ता किया हमने हैवी. अब रूट जो है ना, एक ओल्ड गोवा हाईवे से है और एक है दापोली से जेट्टी से जाने वाला. तो मैंने डिसाइड किया है कि इस बार दूसरा रूट लेंगे. दापोली से जेट्टी से जाएंगे. मेरे जो दोस्त है गौरव, उसे वो रूट पता है. सो वी विल बी गोइंग फ्रॉम दैट रूट. टिल देन सेट, स्टे ट्यून्ड. एंड गाइस, सुबह के बजे 5 और हम लोग निकले हैं. फिलहाल तो पनवेल रोड की थे. पनवेल से हमें राइट लेना है. बहुत सो ज़्यादा धूप ना निकले. अभी फ़िलहाल तो अर्ली मॉर्निंग है तो थोड़ी बहुत ठंडक है. बस ऐसे ही एक मौसम बना रहे. पनवेल आलेला आहे. नक्की आम्ही जो टाईम एस्टिमेटेड होता की ह्या टायमाला आपण इकडे पोहोचायचं त्याच्या आसपासच आहे. सकाळी सकाळी केवढ्या गाड्या. अरे हो भाई, का हॉर्न वाजवतो उगाच. स्क्रिबल करून ठेवलं रस्त्याने. त्याच्यामुळे काय होतं ना, गाडी मोबाईल होते. दॅट टाईम जर तुम्ही कधी चुकून ब्रेक मारता त्या ट्रिपमध्ये, सो चान्सेस असतात की गाडी स्किड होईल तुमची. सो अशा वेळेस
इथे आजूबाजूला राहतात. एशियाची लार्जेस्ट रिफायनरी जर झाली तर कोकणाची काय वाट नाही. इमॅजिन कर जे त्या आजूबाजूला राहत आहेत त्यांची काय हालत होत असेल. पूर्ण खराब. मग त्यांना इन्व्हेस्ट केलं पैसे येऊन हजारो कोटीचे मालक काय बोलणार होता यार. म्हणजे खूप बेकार एकदम. नाही एका साईडला पूर्ण क्लिअर काय आणि एका साईडला हे बघ. काय रस्ते घाण एकदम. नाहीतर काय ओके. तर मित्रांनो मंडणगडवरनं नाही कुठून महाडवरनं तुम्ही याल लाटवणवरनं जायचं असेल तर हे शिरगाव फाटा. इकडनं तुम्ही सरळ जायचं आहे. कुठला ब्रिज होता तो? दादली पूल करून एक आहे ब्रिज. कसंही तिकडे पोचायचं तुम्ही आणि मग दादली पूलवरनं तुम्ही सरळ सरळ यायचं. आता खरं सांगू तर हे रूट माझ्यासाठी पण नवीनच आहेत आणि मला पण याची काय आयडिया नाही आहे. आम्ही पण विचारतच जातो आहे फक्त खास तुमच्यासाठी. तसं तर परशुराम घाट 12 वाजता बंद होतो पण 12 वाजताच्या अगोदर आम्ही पोचू परशुराम घाटापर्यंत. पण फक्त तुमच्यासाठी मी ह्या रूटने जातो आहे. डोंगर बघू शकता तुम्ही. काय ती झाडी, काय ती डोंगर. वाजले किती आहेत? वाजले टाईम 10 वाजून 2 मिनटं झालेत. वाव. सो लाटवणवरनं मित्रांनो आता मी दापोलीला चाललो आहे. 40 किलोमीटर्स उरलेत. अँड इथे असं जस्ट थांबलो आहे फोटो घेण्यासाठी कारण की व्ह्यू थोडं मला खूप सुंदर वाटलं. असं खूप कमी बघायला भेटतं. म्हटलं की थांबूया फोटो घेऊया 2-4 पोस्ट करू इंस्टाग्रामवर. तर आम्ही फोटो घेतो तोपर्यंत तुम्ही व्लॉग पुढपर्यंत बघा. मित्रांनो आता आम्ही पोचतोय दाभोळला. दाभोळ फेरीवरनं आपण जाणार आहे धोपावे. धोपावेवरनं आपलं गुहागर येईल. आपल्याला गुहागरला नाही जायचं आहे, आपल्याला जायचं आहे शृंगारथळी. आपलं गाव मॅडम. गौरव एक फोटो बनतो. लगा गाडी उतर ना आता. कामा बाटली घे. अरे हवा के धूळ थांबा. हां मातीची गाठी.
चल ना, कितना फोटो खींचेगा रे? अरे साला 2 मिनिटासाठी चुकलो मित्रांनो, 2 मिनिटासाठी. जेट्टी जस्ट इकडनं अशी सुटली आणि तेवढ्यात आम्ही पोचलो. हा, नशीब नशीब का खेळ आहे. आम्ही त्या साईडला गेलेलो, मला माहित नव्हतं इधर से आने का है, कैसा होएगा भैया. हा, तर मित्रांनो ऑलमोस्ट पोचलेलो. चुकून लेफ्टला जायचं होतं, मी राईटला गेलो. आम्हाला वाटलं गर्दी त्या साईडला होती, तर आम्ही म्हटलं की हॉटेल, म्हणजे आम्हाला वाटलं जेट्टी तिकडेच असेल. त्या साईडला गेलो, त्या साईडला हॉटेल होतं. एका जणाने सांगितलं की जेट्टीसाठी त्या साईडला जायचं, लेफ्ट घ्यायचा होता. आम्ही लेफ्ट घेतला, पोचलो तेवढ्यात जेट्टी. खैर ठीक आहे, आता ऊन जास्त आहे, वाढत चाललं आहे, पण आहे अजून अर्धा तासाने आता जेट्टी येणार आहे. तोपर्यंत बसायला लागणार आहे. कोणीच नाही आहे बाबा, खाली आहे पूर्ण. कसं असणार कोण? आलेले ते गेले सगळे, आता येतील परत. तेव्हा आम्ही नंबर लावून ठेवला आहे. सेकंड सेशन होता राईडचा. फर्स्ट सेशन होता 150 किलोमीटर्स. नंतर ब्रेक घेतलेला, मध्ये ब्रेक घेतलेला, छोटा ब्रेक होता 10-15 मिनटाचा. त्यानंतर 150 किलोमीटर्स नंतर ब्रेक घेतलेला. अँड आफ्टर दॅट मध्ये दापोलीला गौरवच्या फ्रेंडच्या घरी गेलेलो. अँड आत्ता ब्रेक घेतला आहे. ऑलमोस्ट 100 किलोमीटर्स झालेत, बट मी दमलो आहे, झोप आली आहे मला खूप. लेट्स सी. गौरव काय करतोय? हो, नंबर लाव नाही. लाव नंबर लाव. यो बॉय बादशाह. वा वा, काय रस्ते. घेतला ना, हा आयफोन आहे ना. हा, किती छान रस्ते. आपल्या कोकणात हे सर्व करायचं सोडून रिफायनरी बनवली जाते. पहिला मी पॉलिटिक्सवाला साऊंड करतो यार. याच्यात पण आहे ना बोटी आहेत बघ, उलट्या काढून ठेवलेल्या. सगळ्या बोटी आहेत, या मच्छीमार लोक आहेत. हां, आतमध्ये पार्किंग केलेल्या मोठ्या बोटींपर्यंत पोहोचायला. अच्छा. नानू माहिती आहे. सगळी धूळ उडवत गेला. घर आपलं मित्रांनो शेवटी तिकडे बस उतरवते तुला. तर लवड्या थांब अकडे सगळं लवड्या थांब, मोबाईल टाक. फिर हा.
आना 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 सामान आना. चलो. चावी लिया था. यस. चड्डी उड्डी ले लेता मैं. ओ बाकी काय बसले. ओळखलंच नाही वाटतं. हा. लाइटिंग के कपड़े